राष्ट्रवादीसोबत देखील आमची प्राथमिक चर्चा झाली। आमदार सचिन अहिर यांनी माहिती दिली। 25 वर्ष भाजपला हे सगळं चालत होतं। मुंबईकर एवढे वेडे नाहीत। आमदार सचिन अहिर यांनी भाजपला टोमणा मारलेला आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेसची भूमिका ती असते ती अयोग्य असते असं म्हणता येणार नाही। त्यांना काही मर्यादा असतील, कारण शेवटी सीट्स पण किती त्यांना लढवायचे आहेत, किती त्यांना कार्यकर्ते द्यायचे, हा त्यांचा भाग। पण आता त्या उलट जर आपण पुण्यामध्ये बघितलं तर पुण्यातले काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची वेगळी भूमिका आहे। तर मला असं वाटते जिल्हा स्तरावरती हे होईल। अर्थात आमची एक प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने भूमिका आहे की त्यांनीही बरोबर यायला पाहिजे, पण ते जर आले तर ठीक, नाही झालं तर राष्ट्रवादींबरोबर पण आमची चर्चा ही प्राथमिक सुरुवात झालेली आहे। येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये तेही देखील आमच्या या आघाडीमध्ये समावेश करण्याचं काम किंवा आमच्या आघाडीमध्ये येणार आहेत। असं जर झालं तर आम्ही सर्वजण मिळून पण काय झालेलं आहे, 25 वर्ष त्यांना हे सर्व चाललं होतं। सत्तेतली 20-25 वर्ष सर्व पदं तुम्ही आमच्या मांडीला मांडी लावून घेतली। अहो, तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमचे साधे 5-6-10 सीट्स पण येत नव्हते, पण आमच्या जोरावरती तुम्ही तिथपर्यंत पोचलात। आता तुम्हीच आम्हाला वेगळे होऊन दाखवण्याचा प्रयत्न केला। ठीक आहे, लोकशाही आहे, तुम्हाला तो अधिकार आहे, तिने बोलतायत करतायत, हे ठीक आहे, त्यांना हे सर्व भासवायचं आहे, त्यांना किती चिखलफेक करायची ते करू द्या। मुंबईकरांना माहिती आहे काय, आणि मला असं वाटते आज तेच दाखवण्याचा प्रयत्न, अभिनव प्रयत्न आदरणीय आदित्यजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण। फलटणमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना त्रास झाला तर काळा कोट घालून मी कोर्टात उभा राहील। रामराजे नाईक निंबाळकरांनी विरोधकांना इशारा दिला। डोक्यावर परिणाम झाल्यानंतर काही माणसं अशी विधानं करतात। भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरांनी टीका केली आहे। फलटणचं नाव तर बदनाम झालं की नाही एवढं सांगा। महिला बसल्यात, तुमच्या माहेरवरनं तुम्हाला फोन आलेच असतील की कसलं हे फलटण बरी असतात तर तुझ्यापर्यंत पोहोचले काय? सगळं घडतंय, तुम्ही जर डोळे दाखवले बघा, अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्याच्या डबल दोषी असतात। आणि तुमच्या मागे मी आहे ना, का घाबरत नाही? याच्या पुढे जर कार्यकर्त्याला त्रास झाला, महिला भगिनीला जर त्रास झाला, हा रामराजे काळा कोट घालून कोर्टात उभं राहील, कारण मी वकील आहे। साताऱ्यातली भारतीय जनता पार्टी आम्ही उंचीवर घेऊन गेलेलो आहोत। सर्वाधिक मतदान हे भारतीय जनता पार्टीला लोकसभेला झालेलं आहे। नगराध्यक्षाचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येणार आहे। हे सगळं डोक्यावर एक विशिष्ट प्रकारचा पडदा बांधल्यानंतर किंवा परिणाम झाल्यानंतर अशा प्रकारचे वक्तव्य काही माणसं करतात। त्यांना आज जनता त्यांची जागा येत्या निवडणुकीला दाखवल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।